VSR कंपनीच्या मालकाला अटक करा अशी मागणी करण्यात आलेली आहे। रोहित सिंगला अटक करा, कारवाई होत नाही तोपर्यंत रोहित सिंगला अटक करा, जय पवार यांनी ही मागणी केलेली आहे। तर जय पवार यांनी VSR कंपनीच्या मालकाला अटक करण्याची मागणी केली आहे। रोहित सिंगला अटक करा, जोवर कारवाई होत नाहीये तोपर्यंत अटक करावी अशी मागणी त्यांच्याकडून करण्यात आली आहे। अपघात का घातपात मला माहिती नाही। ज्या लोकांनी तो व्हिडिओ बघितला त्यांच्या सगळ्यांच्या मनात शंका आहे, प्लेन असं होऊ शकत नाही, आपल्या सगळ्यांना माहिती आहे। तर त्याच्यात मी पण तो एक व्हिडिओ टाकला रोहित सिंगचा विमानात झोपलेला, तिथं पण मी लिहिलं की याच्यावरती अटक करा, जोपर्यंत पूर्ण कारवाई होत नाही तोपर्यंत त्यांना अटक करून ठेवा। तुम्हाला माहितीये जर एक बिल्डिंग पडली नाहीतर बिल्डिंग मधला स्लॅब पडला ते तिथल्या काम करायला नाही तर इंजिनियर नाही उचलत, डायरेक्ट मालकांना उचलतात। कुठल्या तरी रेस्टॉरंट मध्ये नाही तर कुठेतरी आग लागली, तर आता गोव्यात काहीतरी झाले ते दोन मालकांना लंडन वरनं उचलून आणलं पोलिसांनी। तर मला कुठेतरी वाटतं या कारणात तिथं का ते मतभेद करायला लागले। CIDने माझं रक्त घेतलं, DA ने चेक करायला, CID अधिकाऱ्यांसाठी बरोबर मी कायम संवाद साधला। ज्या दिवशी दुर्घटना झाली मी आपल्या DYSP ला सांगितलं काहीही करून, सचिन पवार येते, सचिन पवारला मी सांगत होतो काहीही करून मला ते ब्लॅक बॉक्स दोन्ही पाहिजे। ते दोन्ही ब्लॅक बॉक्स मिळाले, दोन्ही ब्लॅक बॉक्सचे फोटो आपल्याकडे, पण कारवाई होऊ द्या, अहवाल लिहू द्या, मग नंतर एकदा पूर्ण बाहेर आल्यावरती आपण बोलू। त्यांना मी बोललो माझे काय मुद्दे होते ते रोहिदासांनी स्वतःनीच सांगितले, तर मी परत जाऊन तेच बोलायचं का? तर आपण कुठे गेलो, आपण नवीन मुद्दे मांडायला पाहिजे, खरे मुद्दे मांडायला पाहिजे।